तुम्हाला माहित आहे का, प्रत्येक गोष्टीचा एक उद्देश असतो, प्रत्येक गोष्टीचं एक कारण असतं. एखादी गोष्ट जेव्हा घडत असते त्याच्या मागे काहीतरी देवाने लिहिलं असतं. आपण लहानपणी पाढे तर पाठ केले असतील ना, बे के बे, बे दुने चार. तसंच असाच एक पाढा, आठचा पाढा. आठ एके आठ, आठ दुने 16, आठ त्रिक 24. तुम्हाला माहिती आहे का हे सगळं काय आहे गणित? एक सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करते बघा. आता आठचा पाढा, आठ एके आठ जेव्हा सुरू होतो, आठ म्हणजे काय तर 8 वर्षापर्यंत आपलं बालपण. आपण जे काही मस्ती करतो ना ती 8 वर्षापर्यंत. तेव्हा एवढा अभ्यासाचा ताण नसतो, काही टेन्शन नसतं, मस्त खायचं प्यायचं फिरायचं झोपायचं खेळायचं एवढंच. आता 8 दुने 16, मग काय असतं सांग. 8 ते 16 हे जे काळ आहे त्या काळात आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यात आपल्यावर थोडीशी जबाबदारी येते. कुठे कुठे 8 दुने 16 होता आपण अभ्यास करत करत 16 पर्यंत येतो, तेव्हा आपल्याला तारुण्यात येतो. आपल्या मला नवीन नवीन शिकण्याची उमेद निर्माण होते. कुठेतरी प्रेमाची चाहूल लागते, तरी करून दाखवण्याची उमेद असते. हेच ते वय आहे. आता तुम्हाला आणि आम्हाला काही लपून कुणाचंच नाहीये. 16वं वर्ष म्हणजे धोक्याचं असं म्हणतात, ते काय उगाच नाही. काही आपण शाळेत जेव्हा होतो लहानपणी तेव्हा जोड्या लावल्या जातात, आपल्याला त्याचा अर्थ माहीत नसतो. लग्न काय माहीत नाही, जबाबदारी काय माहीत नाही. पण 16 वर्षी जोड्या लावणे हा प्रकार प्रत्येकाच्या वर्गात, इव्हन बेंचवर सुद्धा लिहून ठेवलेलं असायचं. जाऊ दे, तो विषय नको. मग ते वय सेमच आहे, तारुण्याचंच वय आहे ते. त्यात एक अभ्यास असतो आपला, म्हणजे 10वीची बोर्डाची परीक्षा दिली की आपण सुटलो एकदा. पण खरा स्ट्रगल 16 ते 24 मध्ये आहे हे मात्र आपल्याला माहित नाही. पण ठीक आहे, तेवढा आपण आनंदून घेतो, तिथे आनंद मानतो त्यासाठी. चला, आता माझी शाळा संपली आहे आणि आता मी कॉलेजात. एक नवीन ओळख, एक नवीन तयारी, नवीन सुरुवात आपण 16व्या वर्षानंतर करतो बघा. आता 8 त्रिक 24, आता 24वं वय लग्नाचं वय. 16व्या वर्षात आपण जसे बाहेर पडलो, आपण कॉलेजला गेलो, इथून आपण काहीतरी डिग्री घेणार, त्यानंतर आपण नोकरी शोधणार किंवा बिझनेसला जाणार. आता 1-2 वर्ष झाली न झाली नोकरी लागून घरची स्थळं बघायला सुरुवात करतात. मग ते काय झालं, 24 वय लग्नाचं झालं, बरोबर की नाही. मग प्रेम विवाह असेल तर प्रेम विवाह करतात, जर अरेंज मॅरेज असेल तर अरेंज मॅरेज आपले आईवडील करून देतात. मुलींचं 24 ते 28 वर्षी करतातच, मुलांचं पण सेम. खूपच लेट झाला तर 30 वर्षापर्यंत जातं, पण 24 वर्षापासून लग्न करायला सुरुवात होते. हा, 8 चोक 32. 32व्या वर्षी कोणती जबाबदारी येऊन पडते आपल्यावर तर मुलांची जबाबदारी. आता मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांचं शिक्षण, त्यांचं भविष्य घडवण्यासाठी आपली होणारी धडपड, हे खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाचा पार्ट. प्रत्येकाला आई व्हायचं आहे, प्रत्येकाला बाबा व्हायचं आहे, प्रत्येकाला आपलं कुटुंब पाहिजे आहे, प्रत्येकाला लहान मुलांसोबत वेळ घालवायचा आहे. पण नशीब एवढं खराब असतं की आजची परिस्थिती अशी आहे की मुलांना आईवडिलांसोबत वेळच भेटत नाही घालवायला. ना त्यांना आईवडिलांसोबत वेळ नाही भेटत, ना आपल्या मुलांसोबत वेळ घालवायला भेटत नाही. कारण हे सकाळी लवकर उठतात, डबा वगैरे आवडतात आणि ऑफिसला निघून जातात. रात्री येतात, जेवण बनवतात आणि झोपतात. मुलांना असं स्पेसिफिक वेळच भेटत नाही. आजकाल हे लॅपटॉप असे झालेत की वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली लॅपटॉप जेव्हा आपल्याला दिले जातात ऑफिसमधनं, तेव्हा शनिवार रविवार सुद्धा आपला ते त्यांचा एक फोन आला की टॅब ओपन करून बसला, मोबाईल ओपन करून बसला, शिवाय लॅपटॉप ओपन करून बसतात आणि बसतात आपले 24 तास. ते डोळे फोडतात आणि मुलांनाही वेळ नाही आणि काहीच नाही. आता नंतरची जी स्टेप येते 8-5-40. 40व्या वर्ष म्हणजे सुखी कुटुंब. म्हणजे कुठेतरी आपली मुलं सेटल होत आहेत, कुठेतरी मुलं शिक्षण पूर्ण करतायत, त्यांना नोकरी लागणार आहे आणि व्यवस्थित सगळं सेटलमेंट, सगळं घर घेऊन झालेलं असतं. 40व्या वर्षापर्यंत बेसिकली आपला फ्लॅट घेऊन झालेला असतो, बऱ्यापैकी कर्जातून आपण मुक्त झालेलो असतो, मुलांचं शिक्षण ऑलमोस्ट आटपत आलेलं असतं. लग्न जर लवकर झालं, मुलं लवकर झाली असतील तर ऑलमोस्ट मुलांचं शिक्षण हे संपत आलेलं असतं. याला सुखी कुटुंब म्हणतात. 40व्या वर्षी आपण सुखी कुटुंबाचा आनंद घेतो. 8-48 म्हणजे 48 वर्षात जेव्हा आपण पदार्पण करतो तेव्हा संसारिक जबाबदारी आपल्यावर वाढते.
तर जबाबदारी कोणती? तर मुलांचं लग्न करून देणं, त्यांना संसार थाटून देणं, किंवा आपलं फ्युचर प्लॅनिंग करणं, मुलांसाठी काहीतरी करून ठेवणं, बायकोसाठी काहीतरी करून ठेवणं. जर बायको तुम्ही असाल तर मला माझ्या म्हातारपणी कोणाच्या समोर हात पसरायला लागू नये म्हणून मला आत्ता त्याची काहीतरी तरतूद करून ठेवायला हवी, या आपण त्या विचारात असतो. आपलं 48चं जे वय आहे ना, त्या वर्षी आपण या विचारात असतो की उद्या मला माझ्या मुलासमोर हात पसरायला नको म्हणून मी काहीतरी तरतूद केली पाहिजे. म्हणजे कुठेतरी जबाबदारी, मुलांना योग्य मार्गावर चालल्याला शिकवायचं आहे, त्यांचं सगळं व्यवस्थित झालेलं बघायचं आहे. म्हणजे टेन्शनच म्हणा तुम्ही, 48 हे वर्ष टेन्शनच आहे. खूप 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 म्हणजे पूर्ण 8 पासून जी सुरुवात झाली आहे ना, 48 खूप डिफिकल्ट आहे. त्यात आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत. एकदा जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या की मग आपण मोकळे जातो. म्हणून तर म्हणतात ना, 48 म्हणजे सांसारिक जबाबदारी. आता 8साठी 56 वय म्हणजे म्हातारपणाची चाहूल. आपले 56 वय झालं की आपल्याला म्हातारपणाची चाहूल लागायला सुरुवात होते. मग बीपी येतो आपल्याला, कुठेतरी साखर वाढते, अजून कुठचा छोटे मोठे आजार सुरू होतात, चालले की पाय दुखायला सुरुवात होते, बसले की ढोपरं दुखतात. म्हणजे काय, 56ला आपली म्हातारपणाची आपल्याला चाहूल लागायला लागते. आता सगळ्यात महत्त्वाचं, 64, 64 जे एज आहे आपलं, तिथे आपलं रिटायरमेंट पाहिजे. बस झालं. आता संसारातून पण पाहिजे रिटायरमेंट, आणि आपल्याला व्यवसायातून, धंद्यातून, नोकरीतून पण रिटायरमेंट पाहिजे. 64 हे वय असं आहे, फक्त बसून खायचं आहे. घरात सुद्धा सुनेने बनवून दिलेलं खायचं आहे, किंवा समजा एखादी बाई ठेवली असेल कामाला तर बाईकडून ती जे बनवेल ते. आम्हाला बनवायचं नाही 64 एजमध्ये, कारण तेवढी ताकद पण होणार नाही आहे आपल्याकडे. आणि जरी कोणी ताटक आणि खूप स्ट्रॉंग बाई असली ना, तरीही तिला कुठलं ना कुठला तरी असणार, घरात लहान मुलं असणार, त्यांचं करायचं आहे. रिटायरमेंट घ्यावी असं वाटतं. ते आत्ताच एक सिरियल आलेली बघा, आई रिटायर होत आहे. 64 एज जरी आलं तर रिटायरमेंट घ्यायची म्हटली तरी नातवंडांना सांभाळायचंच आहे. पण कुठेतरी आपल्या मनाला असं वाटतं की रिटायरमेंट असायला हवी, आता मला पण आराम करायचंय, मला पण जरा बसून खायचंय, जे काही 4-5 वर्ष राहिले बसून खायचंय. आता 8 9 72, 72 हे वर्ष असं आहे की संपत्तीची वाटणी. 72व्या वर्षी आपण एकतर इच्छापत्र करून ठेवतो किंवा आपण मृत्यूपत्र करतो. आता इच्छापत्र हे असं, इच्छापत्र म्हणजे काय, आपण अगोदरच मुलांना हे सांगतो की माझी अशी इच्छा आहे की दागिने बाबा मोठ्या सुनेला द्यायचे आहेत, किंवा घर बाबा छोट्या सुनेला द्यायचं आहे, जे काही असेल मुलांना द्यायचं, मुलींना द्यायचं आहे, जे काही असेल अशी माझी इच्छा आहे. आणि मृत्यूपत्र हे असतं, आपण गुपित लिहून ठेवतो. आपण कुणालाही सांगत नाही की मला तुला काय द्यायचं आहे. आपण मुलांना सांगत नाही, मुलीला सांगत नाही. आपण फक्त मृत्यूपत्र करून ठेवतो. ते फक्त वकिलाकडे असतं. ते मृत्यू झाल्यानंतर वाचन केलं जातं. आता सगळ्यात नकोसं वाटणारं वय म्हणजे 80, 8-10 80, जगाचा निरोप घ्यायचं वय. काय बोलावं आता इथे. 80, आजकाल तर लोक 80 वर्षापर्यंत पण जात नाही, पण सर्वसाधारण वय बघितलं तर 80 हे वर्ष असं आहे, आता बाबा जगाचा निरोप घ्यायची वेळ आली आहे. तर असा हा 8चा पाढा आपल्याला पूर्ण आयुष्य आपल्या डोळ्यासमोर आणून ठेवतो. तर हा 8चा पाढा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत. धन्यवाद.